पुंडलिकवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणनाथाय नमः. श्री गणेशाय नमः. हरि ऐसे बोलता रघुनंदन क्रोधे क्षोभराय रावणा धनुष्य सज्जोनिया पूर्ण तीक्ष्ण बाण विंधिले. जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठधीपती विठ्ठल सखा सोयरा जोडियेला. जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया. तुझेनी कृपे रघुवर्या स्तुती वदवया सामर्थ्य. कथेचं अनुसंधान सुंदर अशा प्रकारची भावार्थ रामायणाची कथा चालू आहे आणि सुंदर कथा चालू होती. ऐकत असताना आनंद वाटत होता. हनुमंतराय भगवान श्रीरामचंद्र आणि शेष अवतार लक्ष्मण या तिघांचं चरित्र या 2-3 अध्यायामध्ये आहे. भगवान श्रीरामचंद्र आणि अहिरावण या दोघांचा संवाद चालू आहे. संवाद चालू असताना बघा आपण जरी बोलत असलो सहज ग्रुपमध्ये जरी आपण बोलत असलो तरी बोलता बोलता क्रोध वाढतो राग येतो. तसंच झालेलं यांचंही. रामचंद्र आणि अहिरावण बोलत असताना राग आलेला आहे भगवंताला. भगवंतालाही आलेला आहे आणि अहिरावणालाही आलेला आहे. अहिरावणानं धनुष्य बाण घेतलेला आहे. धनुष्याला बाण लावलेला आहे आणि तीक्ष्ण अशा प्रकारचे बाण त्याच्यावरती सोडले. ते देखो रामचंद्र बाण सोडोनी दुर्धर निवारोणी अति सत्वर शर अपार वर्षला. आणि मग ज्यावेळेस अहिरावणानं बाण सोडल्यानंतर ना रामचंद्राने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर अफाट अशा प्रकारचे दुर्धर. बघा रामाचे बाण दुर्धर आहेत. कोणाचंही बाण इंद्राचं वज्र निवारता येऊ शकतं पण रामाचं बाण निवारता येऊ शकत नाही. अरण्यकांडामधले 15व्या अध्यायामध्ये नाथ महाराज सांगतायत देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगणा त्या श्रीरामासी मारील कोण. अहो रामाचा बाण बघितल्यावर महादेव नमस्कार करतात. एवढी दुर्धर रामचंद्राचे बाण आहेत आणि ते बाण अहिरावणाला त्याचं निवारणही करता येत नाही. अतिशय सत्वर वेगानं भगवंत बाण सोडू लागले. श्रीरामाचे बाण जाळ जेने व्यापिले नभोमंडळ अद्भुत राक्षसांचे बळ येणे सकळ छेदिले. आणि रामचंद्राचं बाणजाळ आहे एवढे असणारे दुर्धर अशा प्रकारचे बाण भगवंताने सोडलेले आहेत. आकाशामधले जी काय नभ आहे आकाश आहे आभाळ आहे ती आभाळ दिसत नव्हतं तर बाणच दिसत होते. संपूर्ण आकाश व्यापून बाण भगवंताने सोडलेला आहे. पण त्यामध्ये सुद्धा राक्षसांचं अद्भुत बळ आहे. यांना बळ कशामुळे येतं की या महादेवाना असेल किंवा ब्रह्मदेवाना असेल ह्यांनी वरदान देऊन ठेवलेली असतात आणि वरदानाच्या बळावरती उन्मत्त झालेली राक्षस आहेत म्हणून त्यांच्याकडे अफाट बळ होतं आणि त्यानं रामचंद्राचे बाण सगळे छेदून तोडून टाकले. निवारोणी श्रीराम बाण केले राक्षसे विन्नार शक्ती वरदाचा तीक्ष्ण शरदारुण विंधिला. आणि रामचंद्राचं जेवढे बाण होते भगवंताने सोडलेले बाण ते असणारी सगळ्या बाणाचं निवारण त्यांनी केलं. ते बाण निवारून टाकल्याबरोबर राक्षसांकडे अफाट अशा प्रकारची माया असते कपट असतं आणि त्या अहिरावणानं एक विंदाने केलेला लाघव केलेला आहे. जे काही शक्ती वरदानाचा बाण होता तो बाण त्याच्यापाशी अतिशय तीक्ष्ण होता दुर्धर होता भयंकर होता आणि तो बाण भगवंतावरती सोडला. परमयोद्धा श्री रघुनंदन
क्षणे चूर्ण करिता बाण शक्ती वरदा लागी मान सोय आपण देतसे. आणि भगवान श्रीरामचंद्र परम योद्धा आहे महाराज, दुर्धर अशा प्रकारचा योद्धा आहे. अहो भगवंताचं नाव जर योद्धाच्या लिस्टामध्ये पाहिलं गेलं तर 1 नंबरला येते. जैमिनी अश्वमेध अध्याय 66 त्याच्यामध्ये श्रीधर स्वामी सांगतायत, अन्ना समान नसे दान व्रत नसे एकादशी समान देवी दशरथ नंदना समान आन नाही धनुर्धर. भगवान श्रीरामचंद्राशिवाय दुसरा धनुर्धर जगामध्ये श्रेष्ठ नाहीच किंवा बलवान नाहीच. अशा प्रकारचा भगवान श्रीरामचंद्र आहे, परम योद्धा आहे. आणि त्यांनी त्या राक्षसाचे बाण क्षणात चूर्ण केले असते, भोगा केले असते, पण शक्तिवर्धनासाठी मान दिला. बाण साहोणी श्री रघुनाथे राक्षस विंदिला बाण शते येणे निवारिता बाण त्याचे कपाळा ते खोचले. आणि मग ज्या वेळेस भगवान श्रीरामचंद्रांनी त्या शक्तिवर्धनाचा बाण सहन केला, सहन करायला बी भगवंताला काय अवघड आहे. दुर्धर अशा प्रकारे जगामध्ये भगवंतासाठी कोणतीच अवघड नाही. कारण हनुमंत सांगतायत रामाचं स्वरूप सांगत असताना, श्रीराम सर्वार्थी सर्वज्ञ. राम कसे आहेत सीतेला सांगतायत, राम सर्वार्थामध्ये सर्वज्ञ आहे. तसं सहन करण्यामध्ये सुद्धा परिपूर्ण भगवान परमात्मा आहेत. आणि मग असताना सुद्धा दुर्धर अशा प्रकारचे बाण राक्षसांनी विंधाने केलेले होते आणि ते सगळे भगवंताने त्याचं निवारण केले. आणि त्याच वेळेस त्या आई रावणाच्या कपाळावरती भगवंताचा बाण लागला. बाण लागता भाळावरी तेथे झाली नवलपरी रक्तबिंदू रणद्वारी भूमीवरी पडताची. आणि मग ज्या वेळेस बाण कपाळावरती लागला, लागल्यानंतर एक नवल झालं, आश्चर्य झालं. आता सहजिक आहे, आपल्याला ही जखम झाल्यानंतर रक्त निघतं, जिथं लागलं तिथून रक्ताचा प्रवाह किंवा रक्त पडत असतं जमिनीवरती. आणि त्या आई रावणाच्या कपाळावरती बाण भगवंताचा लागला. बाण लागल्याबरोबर त्याच्या कपाळामधून रक्त वाहू लागलं आणि त्या रक्त जमिनीवरती पडल्याबरोबर काय झालं, जितुका रक्तबिंदू पडतो जितुका हे रावण उठत ते देखोनी श्री रघुनाथ बाण सोडित आवेसे. आणि मग अशा प्रकारे जिथं जेवढं रक्त जमिनीवरती पडल त्या ठिकाणी असणारे आई रावण तयार होत होते. भगवान श्रीरामचंद्रांनी पाहिलं, न भूतो न भविष्यंती, असं कधीही झालं नाही. आणि ती आश्चर्य पाहिल्यानंतर त्यांनाही नवल वाटू लागलं. पण आवेश आहे, युद्ध करण्याचा आवेश आहे, स्फुरण आहे. आणि त्या आवेशानं भगवंत बाण सोडत होते. वेगळाले शरविंदित लागता रक्तबिंदू पडता पडताची आई रावण घडत अति अद्भुत मांडिले. आणि मग भगवान श्रीरामचंद्र बाण सोडत होते. ते आई रावण तयार झालेले होते. तयार झालेले आई रावणालाही भगवंत मारत होते, मागे सरणारे नाहीत ते. आणि जेवढे रक्तबिंदू पडल तेवढे आई रावण उठत होते. एका रक्तबिंदू पासून एक आई रावण तयार होत होता. असे जेवढे रक्ताचे थेंब सांडतील तेवढे आई रावण मूर्तिमंत तयार होत होते आणि युद्धासाठी येऊ लागले. आणि तेवढ्यांना भगवंत मारू लागले. एकापासून झाले शतापासून लक्ष होत लक्षाचे कोटी पर्यंत अर्बुदांत कोटीचे. आणि मग अशा पद्धतीने बघा, एक आई रावण मारल्यानंतर ना त्याचं रक्त सांडायचं, एकापासून 100 तयार होत होते. 100 पासून लाख आई रावण तयार होत होते. आणि लाख आई रावणापासून कोट्यवधी पर्यंत, कोट्यवधी झाल्यापासून त्यांच्या पुढं खर्व, निखर्व, पद्म आणि अर्बुद अशा प्रकारची संख्या आहे, ती करोडोच्या पुढे आहे.
आणि ते सगळे असणारे तेवढे राक्षस तयार होऊन युद्धासाठी येऊ लागले. हरी एक ऐसे गगन आणि मेदनी, एक मिनिट लक्ष, ऐसे गगन आणि मेदनी मानी व्यापिले आहे रावणी, ऐसे देखोनिया मनी कोदंड पाणी खळवळला. आणि अशा प्रकारे मग रामचंद्रांनी पाहिलं महाराज गगन आकाश म्हणजे आकाश आणि पृथ्वी, पृथ्वीवर बघल तिकडं आता कोट्यावधी अहिरावण तयार झाले. मग जिकडं दृष्टी जाईल तिकडं अहिरावणच दिसू लागले. पृथ्वी तलावरती असेल, आकाशामध्ये असेल, कारण ते मायावी होते त्यामुळे त्यांना गगनपंथ आकाशपंथनी जाता येत होतं. आकाशामध्ये सुद्धा अहिरावण दिसू लागले आणि जिकडं बघल तिकडं सगळीकडे अहिरावणच दिसू लागले. रामचंद्रांनी पाहिल्याबरोबर अंतःकरणामध्ये राग आला. काय बोलतात, समस्त मिळून अहिरावण गदा परिग मुसळ बाण घेऊन या श्री रघुनंदन चौकडून वेढीला. आणि मग एवढे अहिरावण तयार झाले. तयार झाल्याबरोबर मग कोणी गदा घेतली, कोणी परिग घेतलं, कोणी मुसळ, कोणी बाण भात, परीश, पट्टिश अशा प्रकारची शस्त्रास्त्र सर्वांनी घेतलेला आहे. आणि घेतल्यानंतर सर्वजण रामचंद्राच्या अवतीभोवतीला आले आणि भगवान श्रीरामचंद्राला मध्यभागी घेरलं गेलं आणि कडन तयार झालेले अहिरावण येऊन भगवंताला वेढा घातला. श्रीराम धनुर्वारा चोखट चितुकियाचे छेदिले कंठ, कंठ छेदिता उद्भक्त चालले लोट रक्ताचे. आणि मग ज्यावेळेस भगवान श्रीरामचंद्रांनी पाहिल्याबरोबर जेवढे अहिरावण तयार झालेले होते ते सगळे असणारे अहिरावण भगवंतांनी मारले. अशक्य असं भगवंताला काही नाही. धनुर्वाडा येतो, धनुर्धारामध्ये योद्धा आहे, अतिशय प्रवीण आहे, तत्पर आहे. त्यामुळे जेवढे तयार झाले होते किंवा जेवढ्याने घेरा मारलेला होता, वेढलेलं होतं, त्या सगळ्यांचे कंठ म्हणजे शिरापासून असणारं मुंडकं उडवलं आणि कंठ उडवल्याबरोबर रक्ताचे पाठच्या पाठ नद्याच्या नद्या त्या ठिकाणी वाहू लागल्या. तया रक्ताचे मागुती रूपे घडती नेनो किती, गदा परिग मुसळ हाती घेऊन धावती युद्धाची. आणि मग ते असणारे आता रक्ताच्या नद्या वाही लागलेले होते. रक्ताची पाठच्या पाठ वाहत होती, लोट वाहत होते. मग एवढ्या रक्तापासून पुन्हा अनेक प्रकारचे राक्षस तयार झाले. नेनो किती, आता संख्याच करवता येत नाही. असंख्य, ज्याची संख्याही करवली जात नाही, अशा प्रकारचे असंख्य अहिरावण पुन्हा तयार झाले. मग पुन्हा गदा घेतली, मुसळ घेतली, परीर घेतलं आणि भगवंताबरोबर युद्धासाठी धावले. धन्य तयाचे तपचरण धन्य शिवाचे वरदान, प्रतापी रघुनंदन अनुप्रमाण ढळना. महादेवाचं वरदान त्यांना प्राप्त झालेलं होतं. बरं, महादेवांनी वरदान दिलं, कशामुळे दिलं? धन्य तयांचे तपश्चरण. ते अहिरावणानं अद्भुत अशा प्रकारचं तप केलेलं होतं. लोखंडावरती त्या ठिकाणी एका पायावरती उभा राहून अनेक वर्ष तपश्चर्या केलेली होती. त्या तपश्चर्याचं फळ म्हणून महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी वरदान दिलं. आणि त्या महादेवाच्या वरदानामध्ये सामर्थ्य आहे, पण भगवान परमात्मा सुद्धा प्रतापी आहे, बलवान आहे. तिळा एवढं सुद्धा पाठीमाग सरकत नाही. तर काय झालं? अग्निबाण करोनी रक्ताचे शोषण, त्यांचा घ्यावयाचे प्राण अशक्य कोण श्रीरामा. अहो, जगतामध्ये भगवंताला अशक्य असं काहीच नाहीये. अतिशय बलवान आहे. जगामध्ये रामच बलवान आहे, बाकी कोणीच नाहीये. अहो, भगवंताच्या बळापुढे दैत्य काय असे बापुढे, श्रीधर स्वामी हरिविजयामध्ये वर्णन करतायत. अहो, भगवान श्रीकृष्ण लहान आहे. 5 वर्षाचा असताना गायीचं हरण केलं, 6व्या वर्षी कालियाला मारलं, 7व्या वर्षी गोवर्धनाला उचललं. मग एवढे अफाट बळ भगवंताकडे आहे आणि त्या भगवंतापुढे दैत्य काय आहेत.
अतिशय बलवान श्रीरामचंद्र आहेत. अग्निबाण लावून सगळ्या रक्ताचं शोषण करून त्या सगळ्या राक्षसांना मारायला अशक्य भगवंताला काहीच नव्हतं. पण का अग्निबाण लावला नाही ऐका. सहज संकल्पाची प्रोढी रची ब्रह्मांडाच्या कोडी घडोनी सेवेची मोडी घडी विघडी संकल्पे. अहो भगवान श्रीरामचंद्रांकडे एवढं सामर्थ्य आहे. हे संपूर्ण असणारं ब्रह्मांड रचवणं आणि रचवून पुन्हा मोडणं हे भगवंताचं एकाच क्षणाचं काम आहे. रोजचं काम आहे त्याला. ब्रह्मांडाच्या कोट्यावधी ब्रह्मांड निर्माण करून पुन्हा लगेचच मोडून टाकणं हे भगवंताचं काम आहे. त्यांना काही अशा प्रकारचं अवघड नाहीये. म्हणून ईश्वराचाही ईश्वर असणारा भगवान परमात्मा त्याला काय अवघड आहे. पण तरी सुद्धा महादेवाचं वरदान आहे आणि त्या वरदानाचं प्रतिपालन करायचं म्हणून सहन करू लागले. येथे बापुडे आहे रावण मारावया नवल कोण परंतु शिवाचे वरदान रघुनंदन प्रतिपाळे. अहो आई रावण बापू भगवंता पुढे आई रावण काय आहे? शिल्लक आहे, शुल्लक आहे. आई रावणाला मारायला भगवंताला काहीच वेळ लागणार नाही. मग का मारलं नाही? परंतु शिवाचे वरदान महादेवाचं वरदान आहे आणि त्या वरदानाचा प्रतिपाळ भगवंत करतायत. नाहीतर भगवंताला अशक्य काहीच नाही. पाठीमाग सुद्धा महादेवाच्या वरदानाचा प्रतिपाळ भगवंतांनी केलाय. समूळ मुळीचे लक्षण आम्हा दोघा नाही मरण सहाता शिववरदाचे बाण कठीण कोण सौमित्र. युद्धकांड अध्याय 11. सौमित्र ऐक सावधान शिववरदाचे शरबंधन आम्हासी न बाधी अनुप्रमाण सुप्रसन्न शिव आम्हा. भगवंताचं वरदान त्यांना प्रतिपाळ करायचंय म्हणून त्यांनी सहन केलं. एरवी आई रावणाला मारायला एक क्षण सुद्धा भगवंताला लागलं नसतं असा भाव गावबा काका सांगतात. शुद्ध ग्रंथाचा ग्रंथार्थ पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ माझे जाणावा भावार्थ त्याचे सामर्थ्य विशेष. आणि या ग्रंथाचं नावच आहे भावार्थ रामायण. सुंदरकांडामध्ये एकनाथ महाराज सांगतायत ग्रंथ असंख्य आने आन तेथेही आने आन निरूपण माझे असे भावार्थ रामायण सावधान अवधारा. शुद्ध ग्रंथाचा अर्थ काय असेल तर पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ. या ग्रंथाच्या प्रत्येक अक्षरामध्ये राम आहे आणि प्रत्येक अक्षरामध्ये राम आहे म्हणून हे रामायण रामाला आवडले. एकनाथ महाराजांचं रामायण भगवंताला आवडलेलं आहे आणि पूर्ण ब्रह्म रामचंद्र आहे हाच भावार्थ आहे या ग्रंथाचा, या असणाऱ्या रामायणाचा. की पदोपदी प्रगटे परमार्थ आहे. प्रत्येक पदामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये जगाला आपल्याला रामच दाखवायचा आहे आणि रामच सांगायचा आहे, रामच समजून द्यायचा आहे. म्हणून शुद्ध भावार्थ काय असेल या ग्रंथाचा तर पूर्ण ब्रह्म श्रीरामचंद्र आहे आणि त्या रामाचं सामर्थ्य विशेष आहे. त्या रामाच्या सामर्थ्याचं वर्णन करता येत नाही. ऐका. लीला मात्रे आहे रावण मारावयाची अशक्य कोण परंतु भक्ताचे महिमान स्वयं आपण वाढली. अहो भगवान श्रीरामचंद्राला आहे रावण मारायला अशक्य काहीच नाहीये. काही सुद्धा अवघड नाहीये भगवंताला आहे रावण मारणं. पण भक्ताचं महिमान भगवंत वाढवत असतो. जसं भक्त म्हणील तसं भगवंत करीतच असतो. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय आमोचे निभावे तुझ देवपणा ते तू नारायण विसरलासी. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा लोक तुला ओळखतात पण आमच्यामुळे ओळखतायत. भक्ताचं महिमान भगवंत वाढवत असतो. हनुमंतानं फक्त सांगितलं, हनुमंतानं ठरवलं की लंका विभीषणाला द्यायची म्हणजे द्यायची आणि भगवंतांनी तेच केलं. भक्ताचं जे काही वचन आहे, भक्ताचं जे बोलणं आहे ते बोलणं भगवंत सहसा टाळत नाही. तर ऐका.
अहि रावणाच्या वधानुव्रती देखो नियापार व्यक्ती आश्चर्य करो रघुपती काय चित्ती विचारी. आणि मग अहि रावणाला मारायचं तर आहे, कारण त्याच्यासाठी आपण आलेलो आहेत. आपण कशासाठी आलोय? दैत्याची कुळे नाशी साधूचा मान गिवसी. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत दैत्याचं कुळ संपवण्यासाठी पृथ्वी तलावरती भगवंत येत असतो. युगायुगाप्रती रामा अवतरसी मेघश्यामा झाडा करिसी अधर्मा पुरुषोत्तम श्रीपते. प्रत्येक युगामध्ये भगवंताला येत असतो. कशासाठी येत असतो? राक्षसांना मारण्यासाठी. अहि रावणाला तर मारायचंच आहे, पण हे अहि रावणाचं आता प्रस्तुत जे काही अनेक अहि रावण तयार होत आहेत त्याच्याविषयी भगवंतानं आश्चर्य केलेलं आहे. आणि मनामध्ये काही विचार करतात? बाण सोडिता रिपुवदार्थी वैरी अधिकची वाढती परम अद्भुत वर्तले क्षिती काय या प्रती करावे. भगवंत विचार करू लागले. महाराज रामाला माहिती नाही का? रामाला सगळंच माहित आहे. जाणे मुंगीचेही मानस. अहो मुंगीच्या मनातलं ओळखणारा भगवंत आहे तो. पण तरी सुद्धा आपण लौकिक अर्थे लोक अवतारिक आहेत, मानवाचा अवतार धारण केलेला आहे म्हणून आश्चर्य भगवंतानं दाखवलं. माहित नसल्यासारखं केलं. आणि भगवान परमात्मा अहि रावणाला मारण्यासाठी विचार करू लागलेले आहेत. काय या प्रती करावे? या अहि रावणाला मारण्यासाठी आपण काय करावं? ही वैरी अधिकाधिक वाढत आहेत. जसं मारल तसं त्यांची संख्या वाढते. मग यांना मारण्यासाठी काय उपाय करावा असा विचार भगवंत स्वतःच्या मनाला करतात. मारी तान मरी एक जण चिंतावला रघुनंदन उगाच राहिला आपण घाय दारुण टाळतो. अहो भगवान श्रीरामचंद्राने विचार केला, मारिता न मरी एक जण. एकही मरत नव्हतं. कारण एकाला मारलं की त्याच्यापासून रक्तापासून असंख्य तयार होत होते. त्यामुळे एकही राक्षस मरत नव्हता. भगवान परमात्मा चिंता करू लागले. उगाच तटस्थ राहिले. उगाच शांत पद्धतीने उभा राहिले. आणि जी काही अहिरावण तयार झालेली रक्तापासून तयार झालेली राक्षस होते ते राक्षस घाव मारत होते. भगवंतावरती बाण गदा परीघ पट्टी जी काही त्यांच्याकडे शस्त्रास्त्र असेल त्यांचा असणारा वार भगवंतावरती करत होते. पण ते सगळा घाव भगवंत टाळून उभा राहिले. श्रीरामेन सोडिता बाण युद्धा पेटले अहि रावण काय हानी ती अवघे जण श्री रघुनंदन टाळीत. आणि रामचंद्र बाण सोडत नव्हते. रामाच्या लक्षामध्ये आलेला आहे आता बाण सोडून काही उपयोग होणार नाही. कारण जर आपण बाण सोडला तर कोट्यवधी राक्षस तयार होत आहेत. त्यामुळे मग भगवंतानं बाण सोडायचं बंद केलं. राक्षसांना मारणं भगवंतानं थांबवलं. थांबवल्याबरोबर उगाच भगवान परमात्मा उभा राहिले. आणि हे जे काही तयार झालेले राक्षस होते ते राक्षस बाण सोडू लागले. भगवंत त्या बाणाचं निवारण उभा राहून करू लागले. ऐसे दे कोणी हनुमंत परम झाला चिंताक्रांत उपाय की जे कोण येत श्री रघुनाथ वाचावया. आणि मग ज्या वेळेस भगवान श्रीरामचंद्र तटस्थ उभा राहिले. उभा राहिल्यानंतर ना चिंताक्रांत हनुमंत झाले. महाराज हनुमंताला चिंता वाटायला पाहिजे. जोपर्यंत हनुमंताला चिंता वाटत नाही तोपर्यंत कोणतंच कार्य सफल होत नाही. महाराज भक्ताला आधी भगवंताची चिंता वाटली पाहिजे. हनुमंताने विचार केला काय करावा. श्री रघुनाथ वाचवावया. आपण आलोयच रामाला वाचवायला आणि रामाला आपल्याला घेऊन जायचं ही राक्षस मारून. मग भगवंताला वाचवावं राक्षसाला मारावं यासाठी काय उपाय करावा अशी चिंता हनुमंतराय मनात करतात. येथेन चले रणयुक्ती येथेन चले प्रताप शक्ती मरिताधिक उद्भवती युक्ती कोणती करावी. हनुमंताने विचार केला इथं कुठल्याही प्रकारचं रणकौशल्य चालत नाहीये. रणांगणामध्ये आपण कितीही युक्त्या चालवल्या ती असणारी काही युद्ध कौशल्य इथं चालत नाहीये.
इथं प्रताप चालत नाहीये, अंगामधली शक्ती इथं चालत नाही. कारण शक्तीचा जर आपण उपयोग केला तर मारिता अधिक उद्भवती, जेवढं आपण मारेल तेवढी सगळी राक्षस निर्माण होत आहेत, तयार होत आहेत. मग काय युक्ती करावी असा विचार हनुमान करतात. किंवा अवघे आहे रावण पुच्छ प्रतापे आवळून इतुकियाचे घेऊ प्राण कळ लावून कंठासी. हनुमंताने विचार केला, महाराज हे जेवढे जेवढे तयार झालेले आहे रावण आहेत त्या सगळ्या आई रावणाला आपल्या शेपटीच्या प्रतापानं आकळावं आणि आकळून त्यांचे असणारे शेपटीनं कळ लावायचं, दाबून धरायचं आणि मारायचं. जसं धृतराष्ट्रानं भीमाला दाबलं होतं लोखंडाच्या पुतळाचं. जय श्रीराम. पुच्छ प्रतापे आवळून इतुकियांचे घेऊ प्राण कळ लावून कंठाशी. मग हनुमंतरायाने विचार केला, हे जे असणारे अहिरावण तयार झालेले आहेत यांना आपण आपल्या शेपटीच्या प्रतापानं आवळून मारावं. आवळून मारल्यानंतर रक्त निघत नाही, दाबून दाबून मारायचं. महाभारतामध्ये धृतराष्ट्रानं भीमाला मारण्याच्या उद्देशानं त्याच्या असणाऱ्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ केलेलं होतं. एवढी कळ धृतराष्ट्रानं लावली, तसं शेपटीच्या प्रतापानं हे सगळे असणारे अहिरावणाला कळ लावून दाबून मारावं असा विचार हनुमंतराय मनात करतात. ऐसे विचारिता मारुती युक्ती आठवली निज चित्ती जाओ निपुसु पुत्रा प्रती तो हे निश्चिंती सांगेन. हनुमंतरायाने विचार केला हे आई रावणाला मारावं, पण पुन्हा हनुमंताच्या मनामध्ये आठवलं आपला मुलगा तिथं काम करतोय. मग जर आपला मुलगा तिथं असेल तर मग त्याला सगळं तिथलं माहिती आहे ना. एवढ्या दिवस पर्यंत तू ते असणाऱ्या यंत्र इथं काम करतोय, म्हणून आपण त्या मकर ध्वजापाशी जाऊ. तो आपला मुलगा आहे आणि त्याच्यापाशी गेल्यानंतर त्याला विचारू हा काय प्रकार आहे, हे राक्षस तयार का होत आहेत आणि यांना कसं करायचं हे त्याला सगळंच माहिती असेल असा विचार हनुमंतराय करतात. ऐसे चिंतोनिया जाण केले श्रीरामाचे स्मरण हनुमंते करून या उड्डाण पुत्र सदन पावला. आणि मग अशा प्रकारचा विचार हनुमंतरायाने केला आणि केल्याबरोबर पुन्हा काय केलं हनुमंतानं केले श्रीरामाचे स्मरण. हनुमंतानं भगवान श्रीरामचंद्राचं स्मरण केलं, हृदयामध्ये त्यांचं नाव आठवलं. म्हणून हनुमंताला जगामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. मुखी राम नाम निरंतर आदट दाटुका महावीर तया कोण अर्थ दुस्तर कार्य सत्वर साधिल. सुदुदित मुखामध्ये रामचंद्राचं नाव आहे म्हणून हनुमंताला विजय आहे. नामदेव महाराजांनी शिक्का मारलाय, नामा म्हणे असावे कल्याण विधान पांडुरंग. नाथ महाराजांनी सांगितले नित्य श्रीराम नाम स्मरण तेथे यश कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन हे महिमान स्मरणाचे. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे त्याला विजयच भेटतो आणि यश कीर्ती कल्याण त्याच्यासाठीच आहे. जेथे नाही नाम स्मरण तेथे अपयश अकीर्ती अकल्याण नित्य निंदत्व पापी पूर्ण अधपतन महानरकी. ज्या ठिकाणी भगवंताचं स्मरण नाही, भगवंताचं नाव नाही, भगवंताची कथा नाही, तो चालता बोलता नरक आहे. आणि जिथं भगवंताचं नाव आहे विजय आणि यश कीर्ती तिथंच आहे. म्हणून हनुमंतानं भगवंताचं स्मरण केलं, उड्डाण केलं आणि मकर ध्वजाच्या घरी आले. तिने नमस्कारिले ताता येणे सांगितले वृत्तांता मकरे पाचारिली माता समूळ वार्ताचे सांगे. आणि मग लगेचच आल्याबरोबर हनुमंतराय आल्याबरोबर मकर ध्वजानं नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर लगेच मकर ध्वजानं मगरीला त्या ठिकाणी बोलवलं आणि बोलवल्यानंतर ना पुन्हा त्या मगरीनं सगळी कथा त्या अहिरावणाची हनुमंतरायाला काय सांगतात ऐका. धर्मपत्नी अहिरावणा तिचे निज नाम चंद्रसेना तुम्ही जाऊन तिथे या सदना येसी जाना पुसा
हनुमंताला सांगितलं, हनुमंत ऐका, मी सांगते, कशामुळे सांगते, संकट पडिले रामचंद्र, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवंतावरती संकट पडलंय आणि त्यांच्या संकटावरती निरसन करण्यासाठी त्याच्यावरती उपाय सांगते तुम्हाला. हे आहे रावणाची पत्नी, तिचं नाव चंद्रसेना आहे आणि ती असणारी धर्म पत्नी आहे, सत्य पतिव्रता आहे, धर्मानं वागणारी आहे. आणि ती चंद्रसेना, तिच्या घरी तुम्ही जावा आणि तिलाच त्या आई रावणाचं मरण विचारा, असं मगरी हनुमंताला सांगते. मगरी म्हणे प्रताप रुद्रा वचन ऐके गुण समुद्रा, संकट पडिले श्रीरामचंद्रा त्या परिहारा सांगेन. आणि त्या मगरीनं हनुमंताला सांगितलं, हनुमंता तुम्ही आलात तर ऐके, गुणाचा समुद्र हनुमंतराय आहेत. तुम्हाला म्हणणे भगवंतावरती संकट पडलेलं आहे आणि त्या संकटाचा परिहार, त्याचं निवारण करण्यासाठी एक उपाय आहे, ते उपाय सांगते, ऐका. पतिव्रता ते सत्यवचनी परम साधवी तपस्विनी, ईसी पुसतात तक्षणी तुझ लागोनी सांगेन. आणि हनुमंता ती असणारी सत्य पतिव्रता, सत्यवचनी आहे. सत्यवचन बोलणं हे पुण्य आहे बरं, खरं बोलणं हेच पुण्य आहे. सत्य एवढे सुकृत नाही, असत्य एवढे पाप नाही. भक्ती विजयमध्ये महिपती महाराज सांगतायत, खरं बोलणं म्हणजेच पुण्य आहे आणि असत्य आहे म्हणजेच पाप आहे. जेवढं आपण असत्य बोलेल तेवढं पाप आपल्या मुखामधून आपल्याकडून घडलं जातं. म्हणून कधीही खरं बोला असो. आणि ती असणारी पतिव्रता आहे, अधिक सत्य बोलणारी आहे आणि अतिशय तपस्विनी आहे, साध्वी आहे. तिला जर विचारलं तर ती तुम्हाला समूळ पहिल्यापासूनच सांगेल, असं मगरी हनुमंताला बोलते. कैसे सांगेल भ्रतार मरण, श्री शंका घेईल मन, तरी ते विषयी निरूपण सावधान अवधारा. आणि मग लगेच मगरीने सांगितलं, हनुमंता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, कारण ज्याला मारायचंय त्याचं मरण त्याच्या बायकोला विचारायचंय, मग कोणची बायको नवऱ्याचं मरण सांगणार आहे. म्हणून असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला तर त्याविषयीचं निरूपण सांगते म्हणले. तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आशंका घेऊ नका, तुम्ही जावा बिनधास्त तिला विचारा की तुझ्या नवऱ्याला कसं मारायचं, ते लगेचच सांगेल. का सांगेल त्याही विषयी तुम्हाला सांगते, ऐका. नागपाशी श्री रघुनंदना, बांधोनी अनिता राजसदना, तेथे आली चंद्रसेना मनमोहना देखिले. आणि ती मगरी हनुमंताला सांगते, हनुमंतराया पाठीमाग तुम्ही येण्याच्या आधी ज्या वेळेस अहि रावण आणि मही रावणानं राम लक्ष्मणाला नागपाशामध्ये बांधून आणलं होतं, आणल्याबरोबर त्यांना आपल्या घरामध्ये घेऊन आलेले होते आणि घरामध्ये राम लक्ष्मणाला आणल्याबरोबर बघा किती भाग्य आहे महाराज त्या राक्षसांचं, त्यांच्या घरी भगवंत गेले आणि त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर ना ते असणाऱ्या चंद्रसेनेनं आली होती चंद्रसेना आणि आल्याबरोबर पलंगावरती राम लक्ष्मणाला नागपाशामध्ये बांधलेलं त्या चंद्रसेनेनं पाहिल्याबरोबर सुंदर देखो रघुपती चंद्रसेनेची मनोवृत्ती, श्रीरामी वेदली निश्चिंती ऐसा पती असावा. आणि रामचंद्राला पाहिले त्या चंद्रसेनेने, राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, मदनाचा पुतळा असणारा भगवान परमात्मा आहे. जगामध्ये रामच सुंदर आहे आणि त्याच्यापेक्षा सुंदर जगात कुणीच नाही. अतिशय सुंदर भगवान परमात्मा आहे आणि त्याचं स्वरूप पाहिलं गेलं तिनं, पाहिल्याबरोबर तिची असणारी जी काही मनोवृत्ती आहे, तिचं मन आहे, मन रामचंद्रावरती गेलं, मन रामचंद्राच्या स्वरूपावरती वेधलं गेलं आणि तिला वाटलं ऐसा पती असावा, रामासारखाच नवरा आपल्याला असावा, असा विचार तिच्या मनात आला. श्रीरामे गुंतले तन मना, नाथवेची प्रपंच स्फुरण,
कांत भावा रघुनंदन ऐसे जाण वंचित. आणि तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की रामचंद्रच पती व्हावा. काय इच्छा निर्माण झाली? आज भगवंताचं स्वयंवर झालं पंढरपूरमध्ये. भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी, आणि त्या रुक्मिणी स्वयंवरामध्येच रुक्मिणी स्वतः सांगते, वरखड नवऱ्या विषय पर इच्छिती भ्रातर आणि संसार, मी आपुला करावया उद्धार, तुझं शरण पांडुरंगा. रुक्मिणी स्वयंवराच्या मध्ये ती ओवी आहेत, हरिविजय मध्ये श्रीधर स्वामींनी दिलेले. बाकीचे जर नवऱ्याचा विचार केला तर त्यांचा विषय आणि संसार याच्यामध्ये गुरफटलेत. पण मी स्वतःच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला शरण आलेले. आणि त्या चंद्रसेनेलाही तसंच वाटत असावं, कारण स्वतःचा उद्धार करावा आणि स्वतःचा उद्धार करण्यासाठी रामचंद्रच पती असावे असं तिला वाटत होतं. असं मगरी हनुमंताला सांगते, मी अनुचरितीची जाण तेथे माझे गमनागमन, तिचे हृदय कळले पूर्ण तयपासून मज लागी. आणि हनुमंतराया ऐका, मी त्या असणाऱ्या चंद्रसेनेची अनुचरी आहे, म्हणजे दासी आहे. आणि दासाला मालकाबद्दल सगळं माहिती असावं आणि माहिती असायला पाहिजे. आणि त्या असणाऱ्या चंद्रसेनेची दासी असल्यामुळे माझं तिथं येणं जाणं असतं. काही कामानिमित्त मी तिच्याकडे जात असते, येत असते. आणि गमन आगमन असल्यामुळं तिच्या मनातलं मला कळलं. त्या चंद्रसेनेच्या मनात काय आहे, तिच्या मनातला भाव माझ्या लक्षामध्ये आला. आणि तेव्हापासून म्हणून मी तुम्हाला बिनधास्त सांगते, तुम्ही जावा आणि आई रावणाचं मरण त्या चंद्रसेनेला विचारा, ती बिनधास्त तुम्हाला सांगेल असं मगरी सांगू लागले. श्रीरामी गुंतळी वासना, या लागी सांगेल कांत मरणा, एक विषय अनुमाना पवन नंदना न करावे. आणि त्यावेळेस त्या मगरीने सांगितलं, हनुमंता, त्या चंद्रसेनेची वासना रामचंद्रावरती गुंतलेली आहे. बघा, एकदा भगवंताला अनुसरलं की माघारी फिरायचं नसतंय. अनुसरल्या श्रीरामाते केवी मागू ते परतावे. भगवंतावरती तिचं मन गेलेलं होतं, भाग्य आहे तिचं. कधीतरी राक्षसाच्या कुळामध्ये असून सुद्धा भगवंतावरती तिचं प्रेम होतं. भगवंताबरोबर राहण्याचा सहवास करण्याची इच्छा तिच्या मनामध्ये होती. आणि म्हणून रामचंद्र पती मिळावा अशी तिची इच्छा आहे. म्हणून ती स्वतःच्या नवऱ्याचं मरण सांगेल याविषयीचं अनुमान, कुठल्याही प्रकारचा विचार मनामध्ये करू नका, अशा प्रकारे ती मगरी सांगत होती. आपण इथंच थांबू महाराज, असं मला वाटतं. हनुमान उतरला पूर्ण, म्हणे कृपाळो रघुनंदन मज लागून तुष्टला. आणि अशा प्रकारे ते असणाऱ्या मगरीचं बोलणं ऐकलं. हनुमंतरायाला उल्हास झाला महाराज. कारण कोणत्याही कार्यामध्ये हनुमंतराय भगवंतालाच पुढे आणतात. आपण तसं नाही करत, माझ्यामुळे झालं मीच केलं. हनुमंतराय म्हणतात, कृपाळू रघुनंदन मज लागून तुष्टला. हनुमंताचं चरित्र पहा महाराज. कोणतंही कार्य सफल होऊ द्या, कृपाळू राम आहे, त्याच्यामुळे झालं, त्याने केलं म्हणून झालं. आपलं तसं नसतंय. आपणच केलं असं म्हणतो म्हणून आपल्याला असू द्या, तो विषय नाहीये. हनुमंतरायानं कोणतंही कार्य केले की कृपाळू राम आहे आणि रामामुळेच झालं, रामानेच केलं, अशा प्रकारचा भाव हनुमंतरायाचा आहे. हनुमंतराय तेच विचार करतायत. मगरीनं जरी सांगितलं असलं तरी राम कृपाळू आहे, माझ्यावरती प्रसन्न झाला. आणि रामचंद्र प्रसन्न झाल्यामुळं ही जी काय असणार आहे रावणाचं जी काही निर्माण झालेले आहेत त्याचं निवारणाचा तोडगा किंवा त्याचं निवारण लक्षात आलं असं हनुमंतराय विचार करतात. स्मरोणी श्रीराम पायासी, तेथोनी उडाला वेगेसी, आला चंद्रसेने पाशी, देखो नित्येशी ध्यानस्थ. आणि भगवान श्रीरामचंद्राचं पायाचं स्मरण केलं, पाय अंतकरणामध्ये आठवले. आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी, दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजे नारायणा. एवढंच करावं, तुमचं पाय माझ्या अंतकरणामध्ये राहावं. आणि त्या पायाचं स्मरण हनुमंतरायाने केलेलं आहे.
त्या असणाऱ्या पुत्र सदनाला आलेला होता, मुलाच्या घराकडे आलेला होता. तिथून उड्डाण हनुमंतरायाने केलेलं आहे आणि चंद्रसेनेच्या घरामध्ये तिच्या जवळ हनुमंतराय आले. काही पाहतात, जैसा श्रीराम देखिला नैनी तैसा बिंबला अंतःकरणी तेने ध्यासे श्रीराम ध्यानी बाह्य करणी तटस्थ. आणि ज्यावेळेस पाहिलं गेलं, पाहिल्याबरोबर चंद्रसेनेची अवस्था हनुमंतानं पाहिली. बघा, हनुमंत पाहतो आपण फक्त भजन रामाचं करायचं असतंय. बरं, हनुमंतराय आपला वशिला देवापर्यंत घेऊन जातात आणि आपलं नाव देवाला सांगतायत, ही तुझं भजन करताय, ही रोज गुगल मिटिंगला रामायणाला असतंय, याचा उद्धार कर, हे जाणवणारे हनुमंतराय आहेत महाराज. हनुमंताच्या पुढे केलेलं भजन रामापर्यंत पोचतं म्हणजे पोचतं. मला सांगा, विभीषणाने केलेलं भजन रामाला कोणी सांगितलं? भरताने केलेलं भजन रामाला कोणी सांगितलं? मग तुमचं आमचं भजन बी हनुमंतराय सांगणार आहेत. आता ही चंद्रसेना स्मरण करत होती, रामचंद्राचं भजन करत होती, अंतःकरणामध्ये रामचंद्राची मूर्ती ठसावलेली होती आणि ती हनुमंतानं येऊन पाहिली. जसं रामचंद्राची मूर्ती आहे ते असणाऱ्या रामाच्या मूर्तीचा ध्यास तिच्या अंतःकरणामध्ये लागलेला होता. त्यामुळे अंतर्बाह्य रामरूप झालेली चंद्रसेनेला हनुमंतरायांनी पाहिलं. डोळ्याचा सुंदर घन सावळा काशे कचिला सोनसळा आपाद वैजयंती माळा कटी मेखळा शोभत. आणि त्या चंद्रसेनेच्या मनातल्या रामचंद्राच्या मूर्तीचं वर्णन गौबा काका करतायत, किंवा त्या चंद्रसेनेनं रामाला कसं पाहिलं. डोळ्याचा सुंदर घन सावळा, आकाशाचा जसा कलर आहे निळसर, तशा प्रकारचा सावळा भगवान परमात्मा आहे. आणि पिवळा पितांबर आहे. सोन्याचा कलर कसा असतो? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर भगवान परमात्म्याचा आहे. आणि गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत, तुळशीच्या माळा आहेत, फुलांच्या माळा आहेत, कधी न सुकणाऱ्या, त्याला आपाद म्हणतात, कधी सुद्धा न सुकणाऱ्या अशा प्रकारे फुलांच्या माळा आहेत, वैजयंती आहेत. आणि कमरेवरती असणारा करदूड आहे, तो करदूड अतिशय शोभिवंत दिसतोय. असं तिच्या मनामध्ये रामचंद्राची मूर्ती होती असं महाराज सांगतात. मुकुट कुंडले शोभायमान श्याम सुंदर राजीव नयन वदन सर्वानंद सदन कुंदर धन साजिरा. आणि भगवान परमात्म्याचं असणारे मुकुट आहेत, मुकुटही अतिशय सुंदर आहे, शोभिवंत आहेत. कानामध्ये कुंडल आहेत, मकराकार अशा प्रकारची कुंडल, ती कुंडल अतिशय शोभिवंत दिसत आहेत. श्याम सुंदर आहे, राजीव नयन आहे, कमळासारखे ज्याचे असणारे डोळे आहेत. आणि सर्वांच्या आनंदाचं घर म्हणजे रामचंद्र आहेत, आनंदाचं कोठार म्हणजे रामचंद्र आहे. त्या रामाचं स्वरूप पाहिल्यानंतर ना सगळ्याच्या मनाला आनंद होतो, जीवाला आनंद होतो. अनंत जन्माचं सीन गेल्यासारखं वाटतं. 4-4, 5-5 तास तुम्ही रांगेमध्ये उभा राहिलात पांडुरंगाच्या दर्शनाला आणि त्याचं दर्शन झालं की डोळ्याचं पारणं फिटतं. म्हणून सर्व आनंदाचं सदन भगवान परमात्मा आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे त्याचे दात आहेत, फुलासारखे असणारे दात भगवान परमात्म्याचे आहेत. अतिशय शोभिवंत साजिरा रामचंद्राचं स्वरूप त्या चंद्रसेनेनं पाहिलेलं होतं. सुरेख भ्रुकुटी शुभनासिक बाळे कस्तुरीची रेख ऐसा देखो रघुकुळ तिलक लागली देखो समाधी. आणि भगवान परमात्म्याची भ्रुकुटीमध्ये एवढे सामर्थ्य आहे महाराज. नुसतं भगवंतानं भ्रुकुटी जरी हलवली तरी ह्या ब्रह्मांडाच्या कोट्यवधी ब्रह्मांड ढासळून निर्माण करण्याची ताकद त्याच्या भुवयामध्ये आहे. रामाच्या एवढं सामर्थ्य भगवंताकडे आहे. सरळ नासिक आहे, सुंदर अशा प्रकारचं नाक भगवंताचं आहे. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षतेची नासिका तेने विना, मला आता ती ओवी आठवत नाही, सुंदरकांडामधली ओवी आहे ती 29व्या अध्यायामधली. भगवान परमात्म्याचं नाक आहे आणि त्या नाकाला
जे काही वर स्वरूप दिलेलं आहे भगवंत ग्रंथकर्त्यांनी ते म्हणजे निरपेक्षतेचं नाक भगवंताचं आहे. तो असं तो स्वरूपाचा विषय आहे. आणि कपाळामध्ये त्या ठिकाणी असणारे कस्तुरीची रेषा ओढलेली आहे. अशा प्रकारचा रामचंद्र पाहिलेला आहे. आणि पाहिल्याबरोबर त्या चंद्रसेनेला समाधी लागलेली होती असं हनुमंतराय पाहतात. थांबून महाराज येतात आपण. हो महाराज, जय श्रीराम. कुंडलिक हरवी